मी आज काय स्पेशल आहे? आज आहे आलूचे पराठे। बघा मस्त आज पराठे बनवलेत आलूचे। किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। तर त्यासाठी आता पहिला आपण पीठ मळून घेऊया। तर मी खाली एक असं भी ठेवलेलं आहे बघा, ठेवलंय आणि त्याच्यावर चाळण ठेवूया ना आपण पहिला पीठ चाळून घेऊया। एक वाटी गव्हाचं पीठ आहे बघा आणि एक वाटी घालते मी। बघा 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात अर्धा कप बेसन घातलंय। आता ह्याला चाळून घेऊया। पीठ चाळून घेतलंय, आता ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया। म्हणजे मीठ टाका, थोडंसं तेल टाकून घेते। आता सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळून घेऊया। मी पीठ छान मळून घेतलंय। आता ह्याला थोडंसं वरनं तेल लावूया आपण। बघा थोडंसं तेल घेतलंय, आता ह्याच्यावर ओतून घेऊया आणि एकदा मळून घेऊया ह्याला चांगलं। जेवढं चांगले मिळतील तेवढं चांगले पराठे होतात आपले। आता छान मळलंय, आता साईडला झाकून ठेवूया। तर मी बटाटो घेतले ते 6 बटाटो घेतले ते, ह्यांना चांगलं सकाळी शिजवून घेतलेलं आहे मी। मस्त शिजलून साल काढून घेतले, त्याला साईडला ठेवूया आपण। खलबत्ता घेतलाय, आता मिरच्या घेतल्या त्या बघा। आता हे मिरच्या असं मोडून ह्याच्यात टाकून घेऊया, म्हणजे लवकर बारीक होतात। ह्याच्यात 1 चम्मच जिरा घातलाय बघा। ओवा घेतलाय बघा अर्धा चम्मच, ते बी घालूया। आता ह्याला चेचून घेऊया। बारीक वाटून घेतले मस्त। आता ह्याला बी साईडला ठेवून देऊया आपण। बटाटो शिजवलेला आहे ते मी असं किसून घेते बघा, बारकी किसणी त्याने किसून घ्या। लेली मिरची घालून घेऊया ह्याच्यात। आता बारीक कापून घेतलाय बघा कांदा घालूया, एकदम कापलाय। कोथिंबीर घेतल्या, बघले मी कोथिंबीर। हळद टाकूया, धनिया पावडर अर्धा चम्मच, चवीप्रमाणे मीठ टाकूया, थोडंसं हिंग, थोडासा लिंबाचा रस। तुमच्याकडे आमचूर पावडर असलं तर घालू शकताय तुम्ही, लिंबू नसला तर। मिक्स करून घेऊया हातानेच। सगळं मिक्स केलंय हाताने, असंच मिक्स करून घ्या, म्हणजे हाताने केलं मी सगळं बरोबर मिक्स होत आहे। आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया आपण। बघा एवढा गोळा काढून घेतलाय। त्याला आपण जसं पुरणपोळी करतोय तसं असं मसाला भरायला करूया। असं बुडवून घेतलंय, असं करून घ्यायचं बघा, आतनं असं होतंय बघा, एवढं फुरसं होतंय। आता ह्याच्यात बटाट्याची भाजी भरून घेऊया। 1 चम्मच भरल्या बघा, आणि असं याला फोल्ड करून घेऊया। जसं आपण पुरणपोळीला करतोय ना सेम तसंच करायचं। बघा असं दाबून घ्या आणि असं बघा। आता याला पिठात बुडवून घेऊया, गव्हाच्या पिठात बुडवून घेतले, लाटून घेऊया आपण। पलटून बी बघा, आणि थोडंसं याला पीठ शिडून घेऊया असं बघा। काय मस्त झालेत, कोणीकडे फुटले नाहीत, काय नाही। सावकाश लाटायचे एकदम।
मस्त झालाय गोल ठे लाटून. साईडला तवा बी ठेवलाय, तवा बी तापलाय. त्यापाशी बटर होतं, बटर लावून घेते पहिला. घेतले मी साईडला. त्याला टाकून घेऊया आपण तव्यात. मी दुसरी बनवून घेतले होते, त्याला बी लाटून घेते. बघा किती मस्त व्हायला आले, कुठं फाटले नाहीत काय नाही. सगळं असंच करून घेऊया. इकडे बघा आता याला पलटून घेऊया. बघा पलटून घेतले. गॅस कमी करून भाजा म्हणजे मस्त भाजतील आपले पराठे. आणि इकडे लाटूया बी आपण. दोन्ही काम करायचं. साईडने कशी फुला लागले ते. आता याला बटर लावून घेऊया. बटर बी लावू शकताय, तूप बी लावू शकताय, नाहीतर दोन्ही बी नसलं तरी आपण तेल बी वापरू शकतोय. याला पलटून घेऊया. आता इकडून बी लावूया आपण तूप. बटर लावा. मी बटर लावते इथं. पुन्हा पलटून घेऊया आपण. बघा मस्त दिसायला लागलेत नाही. पीठ घातलंय त्यानं मस्तच होणार आपले. बेसन पीठने आणि चव जास्त वाढते. पलटून घेऊया. बघू शकताय कलर ही किती मस्त आलाय ह्याचा. आपण मिरची खूप वापरली होती म्हणताना लाल मिरची घातलेली नाही मी. छान भाजलाय आपला, खुसखुशीत मस्त भाजलाय पराठा. काढून घेऊया. दोन्ही साईडला मी भाजून घेतलाय छान. आता याला काढून घेऊया. आता दुसरा बी बनवलेला तूप लावून घेऊया. आता दोन्ही मी दाखवते तुपाचे बी. भाजून घेते. वरनं थोडं मी तूप लावून घेतलंय. तूप लावून घेते वरनं. मस्त होत्यात खायला, छान लागतात. नक्की बनवून बघा तुम्ही. फिरवून घेते. ह्याला बी फिरवून घेऊया. साईडने मी छान भाजून घेतलाय. बघू शकताय. बघा किती मस्त भाजलेत. आता काढून घेते ह्याला बी. सगळं मी असेच पराठे बनवून घेते. बघा हे बी किती गोल मस्त झालाय आपला पराठा. बनवून घेते पराठे. ही बघा इकडे एवढे बनलेले आहेत. आणि गरम गरम मुलांना देऊया आपण. आणि दह्यासंग खाऊन बघा, नक्की छान लागतात. आणि असंच बनवते. आता तोंडपात्र उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोंडपात्र बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमचे पराठे कसे बनले होते नक्की सांगा मला. तर उद्या भेटूया आपण. बाय बाय.